नमस्कार मंडळी, स्नेहरंग यूट्यूब चॅनलमध्ये मी स्नेहा पराडकर तुमचं खूप खूप स्वागत करत आहे। विषय तुम्हाला आता लवकरच कळलाच असेल की दिवाळीची सगळी तयारी चालू झालेली आहे। घरातल्यांची नाही पण यूट्यूबवाल्यांची सुरू झालेली आहे, तर आपण पण मागे नको राहायला त्यांच्यात। तर सगळ्यात प्रथम मी पदार्थ दाखवणार आहे ती शंकरपाळी, गोडाचा प्रकार, आणि डोनट शंकरपाळी दाखवणार आहे की त्याचा शेप आपण थोडा वेगळा देणार आहोत नेहमीच्या शंकरपाळीपेक्षा। आणि मी हे करते ती तूप फेसून घेते, म्हणजे फेटून घेतो आपण, जसं बिस्किट नानकटाई जेव्हा बनवताना आपण तूप फेटून घेतो, तर त्या पद्धतीने मी फेटून तूप नंतर मग त्याच्यामध्ये आपण पीठ भिजवायचं। तर आपण रेसिपीला सुरुवात करूया। आपण पाव किलो मैदा घेतलेला आहे, चाळून घेतलेला आहे। नंतर ही छोटी वाटी आहे, 100 ग्रॅम साखर आहे, पिठी साखर, त्यातच आपण थोडीशी वेलची पावडर घेतलेली आहे। तूप आहे आपल्याला 4 चमचे लागणार आहे, हे साजूक तूप आहे, डालडा वनस्पती काही घेतलं तरी चालेल। आणि दूध घेतलं आपण, दुधामध्ये आपण पीठ मळणार आहोत। सध्या आपण जवळजवळ 150 ml घेतलेला आहे, जसं लागेल तसं आपण मग घेऊया। प्रथम आपण तूप आहे ते आपल्याला फेटून घ्यायचं, तर आपण 4 टेबलस्पून तूप घेणार आहोत। आता हे साजूक तूप घेतलेलं आहे, जर नसेल तर डालडा वगैरे असेल तरी चालेल। आपल्याला फक्त हे तूप आता फेटून घ्यायचं आहे आणि छान असं हाताने हे करायचं। आपल्या हाताची जी उष्णता असते तर त्याच्याने ते छान फेटलं जातं आणि अशा शंकरपाळ्या खूप खुसखुशीत पण होतात, मस्त लागतात एकदम। साजूक तुपाचा एक छान खमंग असा, म्हणजे चव पण छान येईल त्याला, आणि फेटल्यामुळे एकदम खुसखुशीत होतात त्या। चार चमचे म्हणजे जवळजवळ 50 ग्रॅम आपण तूप घेतलेलं आहे हे। आता हे फेटून झालं की आपण याच्यात ही साखर आहे, ही 100 ग्रॅम घेतली आहे। कमी जास्त जशी गोडी हवी असेल तशी आपण करू शकतो। आपण याच्यामध्ये थोडंसं चिमूटभर मीठ घालणार आहोत, जास्त नाही, फक्त गोडाला एक मारक म्हणून आपण। आणि आता ही साखर आणि तूप मस्त असं फेटून घ्यायचं। साखर आपली जी नॉर्मल आहे ती मी मिक्सरला लावून बारीक करून घेतलेली आहे। आता हा मी फक्त पाव किलोचा अंदाज दाखवलेला आहे, त्या जास्त करायचं असेल तर आपण हा अंदाज वाढवू शकतो। सध्या मी आता पाव किलोचीच करणार आहे, कारण अजून काही माझ्या घरचं दिवाळीच्या फराळाची सुरुवात झालेली नाहीये, त्याच्यामुळे फक्त दाखवण्यासाठी थोडंसंच प्रमाण घेतलेलं आहे। आता हे छान असं फेटून झालं, साखर आणि आपण तूप एकत्र केलेलं आहे। आता आपण याच्यात मैदा मिक्स करणार आहोत। आपण हा मैदा आता याच्यात ऍड करूया। आधी व्यवस्थित सर्व कालवून घ्यायचंय आणि जितकं दूध लागेल तितकंच आपल्याला वापरायचंय। गोळा आपल्याला थोडासा कडक ठेवायचा आहे, अगदीच आपण चपातीचं कणिक जे भिजवतो तसं नाही ठेवायचंय, थोडंसं आपल्याला कडक ठेवायचं असतं। आपण हे दूध जे घेतलेलं आहे त्याच्यात अर्ध पाणी आणि अर्ध दूध आहे, 150 ml आहे जवळजवळ हे। आपण आता ह्याच्यात थोडं थोडं घालून पीठ मळत जाऊया, एकदम घालायचं नाहीये आपल्याला, कारण घट्ट गोळा हवाय। तुपामुळे ते पीठ एकदम एकजीव होतं पटकन। आपल्याला आता जास्त दुधाची गरज लागणार नाहीये, अंदाजे घेतलेलं मी, पण खूप उरलंय त्यातलं।
आता हे व्यवस्थित हाताने छान पीठ मळून घ्यायचं आपल्याला. फक्त थोडा वेळ जरा झाकून ठेवायचं, पीठ छान भिजलं गेलं पाहिजे ते. आणि मग आपण ह्याच्या शंकरपाळ्या करायला घेऊया. आपला छान असा गोळा मळून झालेला आहे आणि एवढा असा कडक ठेवायचा. आपण चपातीचं जसं मऊ पीठ मळतो तसं नाही करायचं, थोडा कडक हवा. आता आपण हा थोडा वेळ झाकून ठेवूया आणि मग शंकरपाळ्या करायला घेऊया. एक अर्धा तास आपण ठेवून देऊया. आपण कढईमध्ये तेल तापत ठेवलंय. आता 2 चमचे मी साजूक तूप घालणार आहे. खूप छान लागेल तुपामुळे. तेल तापवेपर्यंत आपण शंकरपाळी करायला घेऊया. ते शंकरपाळी लाटताना आपल्याला जास्त काही पातळ लाटायची नाहीये, थोडीशी जाड ठेवायची. आपण आता शंकरपाळीचा शेप देणार नाही आहोत. माझ्याकडे हे बूच आहे. आपल्याकडे औषधाच्या बाटल्या वगैरे असतात, त्याचं बूच घ्यायचं स्वच्छ करून आणि त्याने आपण पुरीसारख्याला शेप देत जाणार आहोत. या आकाराचे डोनट असतात, तर आपण शंकरपाळ्यांना एक आकार देतोय वेगळा. आणि गॅस आपल्याला फास्ट नाही ठेवायचा आहे, की मंद याच्यावर आपल्याला या तळून घ्यायच्या आहेत. या पटकन निघतात पण अशा. थोड्या जाड ठेवल्या आहेत मी, त्याच्यामुळे आपल्याला मंद गॅसवर आता तळून घ्यायच्या आहेत त्या. तेल तापले का आपल्याला बघावं लागेल, चेक करावं लागेल. झालेले तापले छान. आपण आता या शंकरपाळ्याच्या सोडूया. गॅस आपल्याला एकदम मंद ठेवायचा आहे. अजिबात चिटकत नाहीये, मस्त पोळी होतात. तोपर्यंत आपण दुसरी पोळी लाटून घेऊया. किती छान दिसतात बघा, एकदम गोल्डन ब्राऊन रंगावर आपल्याला त्या शांतपणे तळून घ्यायच्या आहेत. मस्त एक वेगळा शेप. इतकाच कलर गुलाबी असा ठेवायचा आणि हा आपण आता काढून घेऊया. पाव किलो मैद्यापासून आपण डोनट शंकरपाळ्या केलेल्या आहेत. बघा तुम्ही, इतक्या सुंदर दिसतात आहेत. आणि तोडून पण दाखवते तुम्हाला. हे बघा, एवढी खुसखुशी झालेली आहेत ते, एकदम मस्त, एकदम बिस्किट सारख्या. तर नक्की या दिवाळीला रेसिपी करून बघा. अगदी वेगळ्या पद्धतीने करून दाखवलेली आहे मी. आणि रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.